उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून गावागावात आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा वर्करांनी आजही त्यांच्या हक्काचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. तब्बल 28 महिन्याच्या कोरोना प्रोत्साहन भत्ता प्रलंबित असल्याने आशा वर्करमध्ये तीव्र नाराजी असून या अन्यायाविरोधात 11 जून 2026 रोजी पंचायत समिती सिरोंच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयकटने दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 4 जून गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंच्या यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाकपा जिल्हा सदस्य कॉम्रेड सूरज जकुलवार, तालुका सचिव कॉम्रेड रवी बारसांगडी, आशा वर्कर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना काळात आशा वर्करांनी रुग्णांचा शोध, सर्वेक्षण, लसीकरण, क्वारंटाईन व्यवस्था आणि जनजागृती सारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्या. अनेकांनी संसर्गाचा धोका पत्करून सेवाही दिली. मात्र शासन निर्णयानुसार देय असलेला प्रति महिना 1000 रुपयांचा 28 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. भाकपा जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी शासनाने आशा वर्करच्या कष्टाची दखल घेऊन तात्काळ प्रलंबित भत्ता अदा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. त्यामुळे 11 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले असून आशा वर्करच्या मागण्यावर शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. गडचिरोली प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथसोबत बघत रहा उमेश 24 चॅनल. की तो आदेश दाखवा, सेवा देऊ म्हणजे तो तुम्ही ग्रामसेवक लोकांना आदेशित करा. आपण यांचे कोरोना भत्ता यांना देण्यात यावे. त्यांनी 15-20 बघून यावर्षी थोडा पुढच्यावर थोडा वन टाइम नाही पण दिले. आता 2020 पासून दिले असते. एक ग्रामपंचायत असेल तिथं कदाचित 3 काही ग्रामपंचायत 4-5 असेल. आमच्या म्हणणं असं नाही की आता एकाच वेळ पण तुम्ही लक्ष द्या. 2020 नंतर कोरोना संपला, 21 पासून 26 6 वर्षात दिले असतं कधी का निपटला असता. एकापल्लीमध्ये आम्ही 10-15 करून आंबेडकर साहेब आहेत त्यांना विचारलं. नगरपंचायतचे याला देऊन आलापल्लीचे देणार आहे. तो सफाई कामगार. आता हा 20-21चा प्रश्न आहे. आता याला तर वेळ होऊन गेली. प्रयत्न तर राहील. नाही 5-10 काही ना काही भेटत राहायला पाहिजे. दर 15-20 थोडं काम तर करा. ग्रामसेवक लोकांना आदेश लिहून द्या. नाही आम्ही पत्र काढतो ना त्यांच्या नावाने काढू. या हप्त्यापर्यंत काढत नाही तर हप्त्यापर्यंत नंतर याच्या आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते एक आंदोलन घ्यावं लागेल आम्हाला. ठीक आहे, मी सोमवारी पत्र काढले. संदर्भ टाकून नाही. ठीक आहे. ठीक आहे.